नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चेंढरे बायपास अतिक्रमण प्रकरणात ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर, जबाबदार कोण? ग्रामस्थांचा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोकण आयुक्त हस्तक्षेप करणार की नाही? चेंढरे बायपास रोडवरील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाची डोळेझाक, ग्रामस्थांचा संताप उफाळला। मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व कोकण आयुक्तांकडे हस्तक्षेपाची मागणी होत आहे। अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बायपास रोडवर राजरोसपणे अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम सुरू असून प्रशासन मात्र हातावर हात धरून बसल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत, बांधकाम विभाग या सर्वांना लेखी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई केली नाही। परिणामी ग्रामस्थांचा आक्रोश उफाळून आला असून सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत। प्रशासनाची उदासीनता, ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांनी थेट आरोप केला आहे की प्रशासनाचे सर्व यंत्रणाच मूक प्रेक्षक बनले आहेत। कोणत्याही प्रकारचा दाखला, नकाशा अथवा परवानगी न घेता खुलेआम बांधकाम सुरू असूनही ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामविकास अधिकारी कोणतीही चौकशी करत नाहीत। ग्रामपंचायत फक्त नावापुरती, कारवाई मात्र शून्य, असे नागरिक म्हणत आहेत। अतिक्रमण विरोधी विभागाची निष्क्रियता, तालुक्यात अतिक्रमण विरोधी अधिकारी व विभाग अस्तित्वात असूनही चेंढरे बायपास रोडवर ही यंत्रणा केवळ कागदावर असल्याचे उघड झाले आहे। या सार्वजनिक रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता अनधिकृत बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा, अपघाताचा धोका आणि सार्वजनिक सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत असून असा इशारा या जाणकारांनी दिला आहे। आंदोलनाशिवाय प्रशासन हालत नाही। ग्रामस्थांचा आरोप आहे की आंदोलनाशिवाय प्रशासन दखल घेत नाही। नागरिकांनी संघटितपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय अधिकारी जागेवर येत नाहीत। म्हणूनच यापुढे ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थ मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत। ग्रामस्थांच्या ठाम मागण्या त्वरित अतिक्रमणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, सदर बांधकाम कोणाच्या परवानगीने सुरू आहे याचा तपशील जाहीर करावा, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जबाब द्यावा, अतिक्रमण विरोधी विभाग सक्रिय करून तातडीने कारवाई करावी, सार्वजनिक रस्त्यांची जागा वाचवून सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मंत्र्यांकडे धाव। ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले की प्रशासनाची ही ढिसाळ व निष्क्रिय भूमिका शासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय पंचायत सचिव व कोकण आयुक्त यांनी हस्तक्षेप करून कायदेशीर चौकशी करावी, अन्यथा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून कठोर आंदोलन करावे लागेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, चेंढरे, अलिबाग।